ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आमरण उपोषण सुरू। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षक स्वर्गीय राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास 10 महिने झाले तरी अद्याप अटक करण्यात आली नाही। तसेच तलाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत दखल न घेतल्यामुळे दिनांक 30 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आखाडा बाळापूर येथील कार्यालयात कर्तव्यावर असताना राजेश कोल्हाळ यांची कार्यालयातील कर्मचाऱ्यानेच भोसकून खून केल्याची घटना घडली होती। तेव्हापासून पांडुरंग कचरू भालेराव या आरोपीला अद्यापपर्यंत अटक पोलिसांनी केलेली नाही। या घटनेला जवळपास 10 महिने उलटून जाऊनही या प्रकरणात पोलीस बघ्याची भूमिका घेत दिरंगाई करत आहेत। तसेच वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे कर्तव्यावर कार्यरत असताना तलाठी संतोष देवराव पवार यांचा सुद्धा खून करण्यात आला होता। त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याने जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजय उर्फ भैया बाळासाहेब देशमुख यांनी 30 एप्रिल रोजी स्वर्गीय राजेश कोल्हाळ व स्वर्गीय संतोष पवार यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार कुटुंबियांनी सुरुवात केली आहे। तसेच या कुटुंबामध्ये सागर राजेश कोल्हाळ, वैशाली गणेश कोल्हाळ, गणेश शिवाजीराव कोल्हाळ, रमेश यशवंता जाधव, विजय कोल्हाळ, दीपक कोल्हाळ यांनी सहभाग घेतला आहे। जोपर्यंत या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे यावेळी सर्व परिवारांच्या वतीने सांगण्यात आले। प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। 24 रोजी गिरवणकर साहेब जेव्हा कलेक्टर ऑफिसातून आले होते तेव्हा पवार कुटुंबियांना आर्थिक मदत देतो व वेगवेगळ्या जशा मागण्या केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण करतो असं सांगितलं होतं। परंतु आता एवढे महिने झाले तरी कोणतीही या कुटुंबाला अजून आर्थिक मदत मिळाली नाही। तरी कलेक्टर साहेबांना विनंती आहे, महसूल मंत्र्यांना विनंती आहे की जी तुम्ही आर्थिक मदत मान्य केली होती ती लवकरात लवकर या कुटुंबाला मिळावी। तसेच मला माझ्या नवऱ्याला ज्या मारेकरून मारलं त्या तो मारेकरू आतापर्यंत जेलात तर आहेच, पण त्याच्या सोबतीला जे गुन्हे होतं ते आतापर्यंत घेतलेले नाही। तरी लवकरात लवकर त्यांचाही शोध घेण्यात यावा आणि हा पोलीस अधिकाऱ्यांना जर शोध घेता येत नसेल तर त्यासाठी CID नेमावी एवढीच विनंती आहे माझी। 26 जानेवारीला आम्ही एक आंदोलन केलं होतं। त्यामध्ये पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब, SP साहेब सर्वांनीच आम्हाला एक आश्वासन दिलं होतं तेव्हा की आम्हाला 15 दिवसाचा कालावधी द्या। त्या 15 दिवसानंतर आम्ही म्हणजे आरोपीला पकडून आणतो। परंतु आता 1.5 महिना झाला तरीसुद्धा काहीच केलेलं नाही आहे। आमची एकच मागणी आहे की आरोपीला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर पकडा। त्यासाठीच आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। याची कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी सगळ्यांनी दखल घ्यावी हीच त्यांना विनंती आहे।